ज्या रस्त्यावरती बाईक्स लावलेत त्या काढून घ्या आणि जी ऑल्टो कोणाची असेल ती काढून घ्या, कारण की त्याच्यासाठी कंप्लेंट आले. ती ऑल्टो काढून घ्या, तिथून वाहतूक अडथळा होतोय यासाठी विनंती करेल. मॅचच्या दिशेने जाऊयात. पेठ वडगाव स्पोर्ट्स विपक्ष बीएम स्पोर्ट्स मिरज अशी मॅच सध्या खेळली जाते. बीएम स्पोर्ट्स मिरज संघानं टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली. मिस्टर रवी अण्णा बॅटिंग साठी ओपनिंग साठी दाखल झालेत. तानाजी आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला. रोहित सूर्यवंशी गोलंदाजीसाठी मिरज टीम कडून सध्या आपण पाहिलं तर दाखल झाला. चला मॅचला लगेच स्पीडअप देऊयात आणि मॅचच्या दिशेनं आपण जाऊयात. पहिला चेंडू थोडासा आपण पाहिलं तर अगदी फ्लाइटेड ठेवला, जिथे नो बॉलचा इशारा येतोय. अगदी नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या बराचसा बाहेर चेंडू आदळला गेला, पडला गेला. तदनंतर आपण पाहिलं तर नो बॉल म्हणून घोषित केला अंपायरनं. फ्री हिटचा चेंडू येणारा. हो, लॉफ्ट केला चेंडू, ड्राईव्ह केला खेळाडू आहे वेगानं, मात्र त्याच वेगानं चेंडू जातोय कार्पेटला, अगदी आग लावत. 4 धावेसाठी चौकार. वॉट अ स्ट्रोक यार, काय फटका खेळला गेला. वॉट अ ड्राईव्ह. सॅड अँगलने तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने रवी अण्णांना हा फटका खेळून काढला. टीमची टोटल आपण पाहिलं अगदी 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 5 आणि स्कोर कार्ड. यावेळी उचलला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. वॉट अ स्ट्रोक. 4 धावा. वॉट अ बॉल यार, काय चेंडू हाताळला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये बघितल्यानंतर चेंडूवरती तुम्हाला जादूची बोट कशी फिरवलेत हे दिसतील. कारण की रोहित सध्या आपण पाहिलं तर रोहित सूर्यवंशी ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहिलं तर कट केला, त्यानं आतमध्ये वळवला. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, खेळाडू नाहीये तैनात. 1 बाउंड चेंडू आपण पाहिलं तर जरूर झाडाला आदळेल आणि तोपर्यंत 2 धावा. इथे वॉर्ड थ्रो, 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मिरज टीम सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजी करतोय संघ बीएम स्पोर्ट्स मिरज या संघानं. हो, बॅटीची टॉप आहे, स्लिप आहे स्लिप. यासाठीच ठेवला होता की रवी अण्णाला फसवण्यासाठी रोहित सूर्यवंशीनं टाकलेला सगळ्यात मोठा सापळा म्हणजे रवी अण्णासाठी उभा केलेला स्लिप होत्या, जिथे बॅटीची टॉपेज आणि तदनंतर फलंदाज होते आउट. रवी अण्णा बॅक टू टॅग आउट. 5 चेंडूचा खेळ, धावा आहेत फक्त 12. बारा धावसंख्या. चांगली बॅटिंग राहिले. 10 धावा त्यानं संघासाठी म्हणजे एक समाधानकारक धावसंख्या, डबल डिजिट. रणजित सलगर, तानाजी सलगर दोन्ही बंधू, सख्खे बंधू सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. आणि ही जोडी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी जरूर एक खास जोडी असेल, जी दोन्ही पेअर मैदानामध्ये दाखल झालेत. त्याच्यामध्ये ओम साई स्पोर्ट्स शिराळा आयोजित डे नाईट स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर तानाजी आणि रणजित दोघे बंधू समोरासमोर असताना आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी रोहित. ओहो, फटका चांगला खेळलाय. कॅचचाही कॉल दिला जातोय. खेळाडू आहे चेंडू खाली. विकेटचं पतन. बॅटर होतोय आउट. फलंदाज बॅक टू टॅग आउट. रणजित
रणजितला माघारी जावं लागलं. पहिला चेंडू रणजित खेळत होता, चेहऱ्यावरती त्याच्या नाराजगी दिसून येते की का हा फटक्यावरती ताकद त्यानं लावली नाहीये. चेंडू अगदी हवेमध्ये दुरी अधुरी रही आणि अखेरीस आपण पाहिलं तर रणजितला जावं लागलं. 12 धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि फक्त 12 धावाचा स्कोर करवे तुम्ही पाहताय. पाच ओव्हरची मॅच ऑब्विसली. इथून पुढच्या साखळी फेरीमध्ये 4 मॅचेस खेळवल्या जातील किंवा 3, तो कमिटीचा निर्णय. मात्र आत्ताची मॅच 5 ओव्हरची, कारण की फ्रेश मॅच आहे ही. आजच्या गटातली शेवटची मॅच पहिल्या गटातली खेळवली जाते. 12 धावसंख्या स्कोर कार्डवरती गोलंदाजीसाठी दाखल झालाय. गोलंदाज आपण पाहिलं तर अजय. इरफान बॅटिंगसाठी सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये. इरफान पटेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. तानाजी सध्या स्ट्राईकला आपण पाहतोय. मिस्टर तानाजी, की तानाजी, शिवाजी, संभाजी नावं घेत असताना एकेरी उल्लेख करत असताना आमची गोची होते, त्याच्यामुळे मिस्टर तानाजी असं तरी नाव पुढे लावावं लागतं. मिस्टर तानाजी बॅटिंगसाठी. 12 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 2. हो, चेंडू आपण पाहिले तर अगदी चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र हीच लाईन गोलंदाजानं अगदी योग्य ठेवली. बॅट स्विंग करत असताना अगदी पायावरती आदळतोय हा चेंडू. रिप्ले मध्ये बघा कसा चेंडू हाताला गेला. अप्रतिम चेंडू हाताला. वा. 12 धावसंख्या. तानाजीला पहिला डॉट आलाय. अजय गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिला डॉट. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी निर्धाव जातोय. टॉस साठी कॉल करेल SP स्पोर्ट्स कराड आणि सांगली स्पोर्ट्स शिराळा टीम. आपण दोन्ही कॅप्टनने या. उद्या बरोबर राईट टाइम तुम्हाला 5 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे, कारण की सेमीच्या सगळ्या मॅच आहेत उद्या. उद्या नो कॉम्प्रोमाइज भाई. ओह, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. अप्रतिम गोलंदाजी अजयची. चेंडू टाकला की रखरख त्या आगीचा निखारा फेकला. गोलंदाजी की तोफखाना. काय चेंडू हाताला जातोय. रिप्ले बघा. चेंडू पडला. वाह वाह वाह, व्हॉट अ बॉल यार. अप्रतिम गोलंदाजी अजय. 3 डॉट आलेत. हाफ ट्रॅक बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. अवघड असेल ही कॅच. तोपर्यंत आपण पाहिलं खेळाडू वेगानं येतोय जरूर. चेंडू गॅदर केला. 2 धावा. खेळाडूंना विनंती असेल धावत असताना प्लीज पुढे खांब आहे. मिड विकेटचे खेळाडू जे आहेत लॉंग ऑनचे आहेत, एक चौकार गेलं तरी चालेल, पण पुढे बघून कृपया धावा. टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. 14 धावा. शफल झाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू पॉइंटला. तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली. ओहो, एक धाव चोरण्यासाठी जीवाचं रान करावं लागतंय आणि एक धाव घेण्यासाठी घाम फोडावा लागतोय. अशी मॅच सध्या समोर आहे. पेठवडगाव स्पोर्ट्स विपक्ष BM स्पोर्ट्स मिरज संघ. आज मिरज टीमची फिल्डिंग एफर्ट्स 10 पैकी 10 गुण मिळवते मिरज टीम. बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे. पेठवडगाव स्पोर्ट्स संघाला मेहनत करण्यासाठी भाग पाडते टीम. 1 टू गो. शेवटचा चेंडू. बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजनला खेळाडू आहे. चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू गॅदर केला. फेकी आता बघूयात. दुसरी धाव. अप्रतिम फेकी. 2 धावा. भाई मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर. आणि अशाच धावा सध्या केल्या जात आहेत. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. संघाची धाव संख्या 17. लॉस ऑफ दी 2 विकेट. 17 धाव संख्या. हा सेल्फी काढायला गेलाय की काय. हो, मला वाटलं सेल्फी काढायला गेलाय पंचांची. थँक्यू.
झाली होतात ना तर एवन पवन मध्ये डायरेक्ट असं वाव आज बर्थडे आज सॉरी तुला कोणी काय बोलू शकत नाही फक्त पार्टीचं नियोजन तेवढं नीट लाव 17 धावसंख्या शिराज स्पोर्टच्या वतीनं आणि वडगाववरून खास ललनभाई देखील जेवण्यासाठी आलेले आहेत 17 धावा 17 तानाजी मिस्टर तानाजी इरफान दुसऱ्या बाजूला अजय ज्याची ओव्हर आपण पाहिली तर समाप्त झाली चांगली गोलंदाजी 5 धावा त्यानं खर्च केल्या दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर सोहेबचा पहिला चेंडू फुल टॉस मिड विकेट रिझनच्या अगदी बाहेर पोहोचवला जातोय सीमा पार मिस्टर तानाजीच्या बॅट मधून एक वार सीमा पार आणि फुलटॉस चेंडू फलंदाज नाही सोडत फुलटॉस होता ज्युसी फुलटॉस आज मंगळवार आहे कदाचित तानाजी फुलटॉस लॉलीपॉप चेंडूवरती लॉलीपॉप आज खात असेल म्हणून हा षटकार आहे वॉट अ स्ट्रोक यार 23 धावसंख्या बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्लीपला आणखीन एक कॅच अप्रतिम पकडली रिप्ले मध्ये आपण पाहिलं वॉट अ रिप्ले यार कारण की कसा तानाजी बाद झाला तुम्हाला दाखवलं आम्ही मिस्टर तानाजी 23 धावसंख्या 23 रमेश दाखल झाला सोहेल गोलंदाजीसाठी तब्बल आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला जसा षटकार आला दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर लगेच थोडंसं आपण पाहिलं तर चेंडू बाहेर काढला तानाजीच्या अगदी मिस्टर तानाजीच्या समोरून आणि त्यानंतर स्लिपच्या रिझन मध्ये बॅटर आउट रमेश दाखल झाला बॅटिंगसाठी 23 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजले 23 पहिला चेंडू यावेळी फेस करत असताना बॅट स्विंग केली विकेट कीपर आहे अगदी क्लोज स्विंग अँड मिस डॉट बॉल बॅटिंग साठी रमेश दाखल झालेत आणि पहिला चेंडू आपण पाहिलं तर बिग हिट साठी जाण्याचा प्रयत्न इरादे स्पष्ट केलेत फलंदाजानं ओ अपकट डीप एक्स्ट्रा कव्हर प्रेक्षकांच्या भेटीला वॉट अ स्ट्रोक अप्रतिम बॅटिंग काय फटका खेळला अपकट डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या पूर्ण बाहेर जातोय 6 धावेसाठी आणि देखना फटका होता कॉपी बुक स्टाईल फटका होता या नाईटचा एक मोठा फाईट देणारा फटका होता 29 धावसंख्या 29 4 चेंडू झाले 2 अजूनही बाकी आहेत शफल झाला गती परिवर्तन वॉट अ बॉल गुलीगत धोका फसवला चकवला चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवली शफल झाला बॅटीचा फेज ओपन केला मात्र बघतोय की काय चेंडूच्या मागची संपूर्ण गती आता मात्र काढून घेतली यावेळी देखील त्या फटका खेळाडू आहे कव्हरचा चेंडू पकडतोय गॅदर केला फेकी अगदी आरामामध्ये एक धावी ते कंप्लीट केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाते ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2चा खेळ 3चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या प्रति ओव्हर 10च्या सरासरीनं जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती यानंतर प्रत्येक ओव्हर आपण पाहिले तर प्रत्येक मॅच आपण पाहिली तर साखळी फेरीची मॅच संपल्याने विनिंग टीम मध्ये मॅच लागेल ती होईल 4 ओव्हरची कारण की आज सगळ्या टीम जर वेळेमध्ये आल्या असत्या तर प्रत्येक मॅच 5 ओव्हरची बघायला भेटली असती कारण की उद्या आपण पाहिलं तर सेमीफायनल आहे भाई उद्या नो एक्सक्यूज उद्या 5 वाजता तुम्हाला उपस्थित राहावंच लागेल आणि उद्या पहिला चेंडू बरोबर 5:15 ते 5:30 मध्ये टाकण्यात येईल 30 धावसंख्या 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे टू गो
अजय दाखल होतोय. वॉट बॉल गुड लेन स्पॉट वरती पडतोय. वेगानं आला, सफल होऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतो. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहिलं तर इरफान. बाल बाल बच गया. आमच्या जगदम इव्हेंटचे मालक सन्माननीय आदरणीय महेशजी गौंडी साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम महेशजी साहेब, आपलं मनापासून अधिक स्वागत. विनंती करेल सन्माननीय महेशजी गौंडी साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन VIP कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. आपलं मनापासून, मनाच्या अंतकरणापासून हार्दिक अधिक स्वागत करतो. धावसंख्या आपण पाहिली तर 30. 2 चेंडू 2 डॉट आलेत. दोन्ही चेंडू 2 निर्धाव आलेत अजयच्या माध्यमातून. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू लॉंग ऑफचा आता वेगानं येतो. हो चुकी झाली आहे, चुकी होती आहे. कारण की चेंडू पर्यंत पोहोचला, पण चेंडू एका छोट्याशा दगडावरून उडला. डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय, चौकार. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. अगदी निर्धाव जातोय चेंडू. 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा फक्त 4 खर्च केलेत. अजयची गोलंदाजी. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी 5 चेंडूचा खेळ. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 36 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजले. 36. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे या चौथ्या षटकाचा. टॉस साठी SP स्पोर्ट्स कराड आणि सांगली स्पोर्ट्स शिराळा कॅप्टन या. हो चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर. ही गोलंदाजी अजयची, ही चालाक गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्यानं 5 धावा खर्च केल्या. ओव्हर क्रमांक 4 मध्ये त्यानं धावा खर्च केल्या तब्बल 11. म्हणजे आतापर्यंत अजयनं 12 चेंडू मध्ये धावा खर्च केले तब्बल 16. अप्रतिम गोलंदाजी अजय. 11 धावा त्यानं आतापर्यंत 12 चेंडू मध्ये खर्च केलेत. चांगली गोलंदाजी अजयची. इकॉनॉमिकल गोलंदाजी. कराड टीम कॅप्टन आलेले आहेत. सांगली स्पोर्ट्स शिराळा टीम सांगली स्पोर्ट्स या कॅप्टन. सांगली टीम कॅप्टन या लगेच. 36 धावेचा सध्या स्कोर कार्डवरती सजल्या गेल्या. 36. 4 षटकाचा खेळ झाला आणि ओव्हर क्रमांक 5 मध्ये आता जाऊयात. 11 धावा फक्त खर्च केल्या अजयनं आणि गोलंदाजीसाठी दाखल झाला मिस्टर सनी. हो चेंडू पडल्यानंतर जास्तच बाहेर जातो. अगदी व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा आता टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं आता संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. कॅप्टन जर उपस्थित असतील सांगली 11 शिराळा टीमचे तर या प्लीज. मोरिया स्पोर्ट्स सांगली टीम या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टॅप फटका. पॉइंटचा खेळाडू आहे. अगदी एकच धावी ते कंप्लीट केली जाते. पाच चेंडूचा खेळ आता मात्र या इनिंगचा बाकी आहे. हाही चेंडू आपण पाहिलं थोडासा जास्त बाहेर ठेवतोय सनी. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं ओव्हर क्रमांक 5 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईड आला. दुसरा चेंडू आपण पाहिलं तर अगदी खेळत असताना 1 धाव जरूर आली आणि तिसरा चेंडू देखील वाईड. म्हणजे एकच चेंडू आतापर्यंत झालेला आहे. 2 वाईड आलेत आणि 1 धाव आली आहे. म्हणजे ते धावा आतापर्यंत 39. लफ्ट केला चेंडू. अगदी बॅट स्विंग केले बॅटीच्या अगदी मधोमध आणि आहे झाडांमध्ये चेंडू अडकला गेलाय.
बऱ्याचशा अडचणी समोर आहेत, त्या अडचणींच्या वरून निघून जावं लागतं. आणि सध्या आपण पाहिले तर अगदी 41 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली. 41. 2 चेंडूचा खेळ झाला. तब्बल अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 4 टू गो. बॅटिंगसाठी सध्या स्ट्राईकला रमेश यांना पाहत आहे. 15 धावा त्यांनी केलेत. सोडून दिला हाही चेंडू, जाऊन दिला हाही चेंडू, आणखीन एक वाईट. तब्बल 3 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत खर्च झालेत या ओव्हरमध्ये. आता 42 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. सध्या मॅच तुम्ही पाहताय पेट वडगाव स्पोर्ट्स विपक्ष BM स्पोर्ट्स मिरज. कारण की मॅच एकात 2 मोठे षटकार येणं, फटके येणं गरजेचं आहे, तेव्हा मॅच टार्गेट चांगलं बनेल. ओहो, सुरेख फटका. चर्चा केली, एखादा षटकार येऊ देत. आला, गेला, सीमा पार, एक वार षटकार. अप्रतिम बॅटिंग मिस्टर रमेश. 40+ चा अनुभव कशाला बोलतात. आणि 42 त्यांचा एज इट्स अ नंबर यार. कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे, तरुणांना लाजवेल असा खेळ आणि असा फटका आणि अशी ताकद त्यांची आहे. या षटकारानं धावसंख्या 48, 48, 42, 42 वय त्यांचा. आणि विजय तोरबोले यांच्यासोबत आपण पाहिलं तर क्रिकेट खेळत असताना अगदी 40+ चा अनुभव, म्हणजे अनुभवाची गाठ. तिजोरी माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या आजही पाठीशी आहे. सुरेख ड्राइव्ह, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. व्हॉट अ स्ट्रोक यार. अप्रतिम बॅटिंग. ओल्ड इज गोल्ड कशाला बोलतात, याला बोलतात. जुना चावल कशाला बोलतात, याला बोलतात. आणि अप्रतिम बॅटिंग. आजही ती नजाकत, आजही तो बॅट स्विंग, आजही तसंच टायमिंग. संघाची धावसंख्या 50 पार, 52, 52. यावेळी देखील चेंडू चांगला हाताला जातोय. बॅट स्विंग केली आहे. डॉट बॉल, निर्धाव. यॉर्कर टाकलाय. सनी हुशार आहे, चालाक आहे, चतुर आहे. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. मोरिया स्पोर्ट्स सांगली टीम या शेवटचा कॉल. यावेळी देखील फटका चांगला खेळून काढलाय. डीपेक्सला कव्हर रिझनला चेंडू 1 बाउन्स अडवला जातोय, मात्र तिथून बाजूने गेलाय. 4 चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. अर्थातच या चौकारानं अब तक 56 आणि 57 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 57. सांगली टीम या हो या. 57. या ओव्हरला धावा आल्या 20 धावा खर्च झालेत या ओव्हर मध्ये. आमचे सन्माननीय प्रतापजी पोटे साहेब यांचे शुभ हस्ते या मॅचचा आपण पाहिलं तर टॉस घेऊयात. आदरणीय प्रतापजी पोटे साहेब या, आपल्या शुभ हस्ते घेतला जातो मॅचचा टॉस. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे की हे सामने आपल्याला वेळेत संपवायचे आहेत. आणि सन्माननीय किरण मस्कर दादा, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळख यांची खरं तरच, आणि मगाचपासून मी त्यांची कॉमेंट्री ऐकतोय. अतिशय मनाला समाधान. प्रत्येक चेंडूवरती काय बोलावं, कुठल्या पद्धतीने बोलावं, कसं बोलावं, खेळाडूंचं कसं कौतुक करावं, यांच्या मुखातून मी ऐकतोय. आणि खरंच मला खूप अभिमान आहे, कारण आम्ही ॲज एक कलाकार आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे की बोलणं, चालणं आणि खेळणं याच्यामधला फरक काय आहे, तो मला त्यांच्यामधून दिसून आलेला आहे. आणि खरंच खूप मला आवडली त्यांची कॉमेंट्री. त्यांना आमच्या या 32 शिराळ्या टीमच्या वतीनं
आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण असे कॉमेंटेटर खूप कमी असतात. कारण आपण ज्यावेळेला मोठमोठ्या मॅचेस पाहतोय त्यावेळेला मी बऱ्याच लोकांची कॉमेंट्री ऐकतोय, त्यामधली एक कॉमेंट्री मला आज इथं दिसून आली आणि हेच मला आज समाधान वाटलं. कारण घेण्यासारखं भरपूर असतं, ते पण मनापासून घ्यावं. मधनं शिकतोय. क्रिकेटमध्ये मैत्री आहे, क्रिकेटमध्ये वाद आहे, संवाद आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मात्र सकाळ झाली की मित्राला लगेचच फोन जातो, अरे कुठं आहेस तू वेड्या, ये चल जायचं आहे खेळायला. म्हणजे हे क्रिकेट आहे. त्यामुळं रुसवा फुगणं भांडणं हे कधी जरी झाले तर क्रिकेट मात्र त्याला एकत्र करतंय. हेच जिवंत आमचं क्रिकेट. आज 40+ प्लेयर, मी अभिजित सोनटक्के, आमचे विजय तोरबोले, परत रमेश गोसावी असो, असे बरेच खेळाडू आमची ज्यावेळेला लाईनअप टीम होती त्यावेळेला आम्ही खूप एन्जॉय केला क्रिकेटचा, खूप मजा केली, खूप मस्ती केली. पण आजही अभिपापा आलेत का इथं? आज अभिपापांची सुद्धा इथं आठवण झाली. कारण का, अभिपापा हे नेहमी क्रिकेटसाठी इतकी तळमळ असायची, कुठून पोरं लवकरात लवकर तयार करून कसं क्रिकेटला बाहेर पडेन अशी ही पापांची तळमळ. आणि खरं तरच आज राजू आहे का इथं? आलाय काय? राजू कुठं बसला असला तर राजूची पण आम्हाला नेहमी आठवण होते. राजू हा खूप चांगला खेळाडू, माझा मित्र आहे. टावरजवळ बसलाय तर हात वरती कर बाबा, थँक्यू. आणि खरंच मजा आली. मी देतो परत कॉमेंटेटर यांच्याकडं की त्यांनी आपली कॉमेंट्री करावी. धन्यवाद. थँक्यू सो मच. खरी ताकद या माईकमध्ये असते. शब्दाला शब्द कसा जोडावा, शब्दांची चांगली ओळख कशी तयार करावी, यासाठी सरस्वतीची कृपा लागते. आणि तुम्हाला मॅचच्या दिशेनं रोहित आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर अकीब सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग वरती. अकीबच्या हातामध्ये आपण पाहिलं तर स्ट्राईक दिली गेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रोहित नॉन स्ट्राईकला. मिस्टर रणजित सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी दाखल झाले. जाऊया मॅचच्या दिशेनं. सेकंड इनिंगला होतीये सुरुवात. हो, पहिला चेंडू वेगानं हाताला झाला. 1 2 3 खेळाडू आता चेंडूच्या मागावरती. अगदी डॉट बॉल येतोय जाग्यावरून. खडे बिग हिट करण्याचा प्रयत्न. अकीब ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी. इरादेही त्यांनी स्पष्ट केलेत. पहिला चेंडू, फलंदाजाचे इरादे स्पष्ट होतात. सिंगल नाही, मान नाही, पहिलाच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने चेंडू हाताला गेला, प्रतिम. रणजितला आपण पाहिलं वेगानं हाताला अकीबच्या विरोधामध्ये. कारण की थोड्या वेळासाठी असं वाटलं की कुठेतरी चेंडू शरीराला स्पर्श करूनही गेलाय. वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू. बॅट स्विंग होते, चेंडू स्विंग अँड मिस. डॉट बॉल पडला. थोडासा काटा बदलला, पडल्यानंतर थोडासा अँगल घेतला. चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीने वळलाय पाहायचा आहे का? रिप्ले बघा. वॉट अ बॉल यार. डॉट बॉल. 2 चेंडू 2 डॉट आलेत. धावा आहे 0. सुरेख बॅटच्या समोर चेंडू अगदी निघून जातोय. व्ही शेप मध्ये 6 धावेसाठी षटकार. या अकीब आहे जो पहिला 2 चेंडूवरती जरूर शांत राहिला. ती वादळापूर्वीची शांतता होते. बॅटच्या समोर दिला. कारण की बोला था, अकीब बोलत असेल बोला था ना, बॅट के सामने नहीं डालने का, तीच चुकी झाली. बॅटच्या अगदी समोर चल्ला फेकून दिला. व्ही शेप मध्ये ड्राईव्ह केला, लफ्ट केला चेंडूला. 57 धावेचं आव्हान. टीमची टोटल आपण पाहिली तर 6 धावेनं ओपन झाले. आता मजा येईल. आग इधर भी लगी है, आग उधर भी लगी है, आग दोनों तरफ बराबर की लगी है. बनेल मॅच चांगली, रंगेल मॅच चांगली, घडेल मॅच चांगली आणि घडवूयात मॅच अजूनही चांगली. यावेळी उचलला जातोय. अकीबच्या बॅट मधून पहिला नाही तर आता दुसराही आलाय. वॉट अ स्ट्रोक यार. बॅट स्विंग केली, चेंडू अगदी पुन्हा बॅटच्या समोर. पुन्हा बॅट उचलली, फेकून दिला जातोय. दे धक्का, आणखीन एक घ्या चक्का. वॉट अ स्ट्रोक. 2 चेंडू आता 2 षटकार आलेत. आणि ज्या पद्धतीने पहिला डॉट झाले तिथे अकीबच्या मी म्हणेल की चेहऱ्यावरती चेंडू आदळून निघून गेला. आणि त्यावेळी त्याला थोडीशी का होईना दुखापत झाली आहे. आणि त्यानंतर आपण पाहिली तर तब्बल 12 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. वॉट अ मॅच. पहिले 2 चेंडू राहिलेत गोलंदाजाचे रणजितचे. तदनंतरचे 2 चेंडू फलंदाजाचे. कधी फलंदाज, कधी गोलंदाज, कधी आकीब, कधी रणजित, कधी रणजित, कधी आकीब, कधी षटकार, कधी डॉट. आणि असाच खेळ हा क्रिकेटचा.
जो तुम्हा आम्हाला सगळ्यांना वेड लावतो. कारण की आताही टायमिंग बघा ना, बरोबर वाजलेत 9:42. प्रेक्षक अजूनही बसलाय. आम्हाला भूक नकोय, आम्हाला जेवण नकोय, आमचं पोट भरतं क्रिकेटमुळे. दिवाळी क्रिकेट आहे, जत्रा क्रिकेट आहे, होळी ही क्रिकेट आहे, पहिला जीव की प्राण क्रिकेट आहे. तेच क्रिकेट वेडे आजही या मॅचचा आनंद घेत आहेत. काही युट्यूबवरती आमची जोडलेत. थोडा शफल झाला, बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रणजितची चांगली गोलंदाजी. आपल्या भात्यातील एक चांगला चेंडू बाहेर काढला जातोय. शफल झाला, बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मात्र रणजित ही हुशार आहे. फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेणारं यंत्राव खाल्लाय आणि एका धावेसाठी किती मेहनत करायची आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 12 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप घ्या प्लीज टीम, थोडासा स्पीडअप घ्या. टीम मीटिंग होतीये, चर्चा होत राहिली आहे. टॉस जिंकला SP स्पोर्ट्स कराड टीमनं आणि गोलंदाजी घेतली या संघानं. टॉस जिंकल्यानंतर मस्त मॅच होणार आहे यानंतरची. कुठेही जाऊ नका, नंतर बोलू नका मॅचला आम्ही नव्हतो. कारण की SP स्पोर्ट्स कराडनं मस्त आराम केलाय. सांगली स्पोर्ट्स, मोरिया स्पोर्ट्स सांगली मस्त नाश्ता करून आली आणि मॅचला वेगळी मजा येईल भाऊ. पैसा वसूल मॅच होईल, हाय व्होल्टेज मुकाबला होईल, A1 क्वालिटीची मॅच होईल. यानंतरची 4 ओव्हरची सगळे शेर, सव्वा शेर त्यानंतर तुम्हाला बघायला भेटतील. आता गोलंदाजीकडे जाऊयात. विजय दाखल झालेत गोलंदाजीसाठी. चोवीस चेंडू अजूनही 45 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. ओहो, सुरेख फटका रोहितच्या बॅट मधून आता येतोय हा हिट. रोहित, व्हॉट अ स्ट्रोक यार. एका बाजूला अकीबनं षटकार लगावले, दोन दुसऱ्या बाजूला रोहितनं पहिला चेंडूवरती स्वागत केलं विजयचं. या विजय, स्वागत आहे तुमचं, स्वॅग सिक्रीन कॅप का स्वागत. आणि अखेरीस लगावला षटकार. एका बाजूला अकीब खेळतोय, दुसऱ्या बाजूला रोहितही खेळतोय. एक वार तर दुसरा पलटवारी करतोय. आता एका बाजूला आड तर दुसऱ्या बाजूला विहीर आली आहे. चेंडू नक्की टाकायचा कुठे? जिथे टाकेल तिथे बॅट फिरवली आहे आणि जिथे बॅट फिरेल तिथे षटकार येतोय. अप्रतिम फटका. रोहितच्या बॅट मधून आणखीन एक हिट येतोय. पॅडल स्वीप केला, मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, बैठा फटका. अप्रतिम स्ट्रोक. रोहित शफल झाला. काय बॅटिंग राहिली आहे. रोहित 2 चेंडू 12 वरती खेळतोय. आकिब 6 चेंडू 12 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. आता 22 चेंडू आणि 33 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. बनवली मॅच पहिल्याच 2 चेंडू वरती. विषेपणे घेण्याचा प्रयत्न, तोपर्यंत खेळाडू आपण पाहिलं तर अगदी वेगानं जातोय. गॅप शोधला, एखाद्या सुईमधून जसा दोरा विणावा तसा चेंडू 4 धावेसाठी चौकार शोधला जातोय. वॉट अ स्ट्रोक. व्ही शेप मध्ये सरळ बॅटीनं बॉटम हँडचा उपयोग चांगला होता आणि ड्राईव्हही अप्रतिम होता. 28 धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती. 21 चेंडू मध्ये 29 धावेची आता गरज आहे. यावेळी देखील सुरेख फटका. अप्रतिम बॅटिंग सध्या चालू आहे. इकडे रोहित, तिकडे रोहित, शॉर्ट आर्म पुल, मिड विकेटला रोहित, डीप एक्स्ट्रा कव्हरला रोहित, व्ही शेप मध्ये रोहित, स्ट्रेट ड्राईव्हला रोहित. आज इकडे हिट चाललाय. रोहित होतोय हिट. या मॅच मध्ये तो मात्र अगदी आग लावतोय. गोलंदाजाच्या मागे हात धुवून लागलाय. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. A1 क्वालिटीची A1 बॅटिंग सध्या चालू आहे. आपल्या संघाची गुणवत्ता दाखवणारा खेळ सध्या चालू आहे. सुरेख फटका, इनसाइड आउट. चेंडू अगदी अडला गेलाय झाडांमुळे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि आता संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. 34 धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. 19 मध्ये 23. 22 वरती खेळतोय रोहित. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण थोडंसं आता सजवलं जात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला खेळाडू उभा केलाय. मिड विकेटचा खेळाडू डीपचा आतमध्ये आलाय आणि दुसऱ्या बाजूला ओहो, फसवलं जात आहे. अब मजा आएगा. कारण की आता ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला, तो डॉटनं संपला आणि 18 चेंडू तब्बल 23 धावेची गरज असेल. 18 चेंडू 23 धावा. व्हॉट अ मॅच यार.
18-23, 23-18 हे समीकरण. वॉट अ मॅच. चला स्पीडअप घ्या प्लीज. मगाशी सर बरोबर बोलले की सकाळी उठलं की आपल्या मित्राला फोन असतो, प्रॅक्टिसला ये. आणि त्याच्यामुळे क्रिकेटमुळे आपण पाहिलं तर अनोळखी व्यक्ती प्रत्येकाशी भेटत असतात. आज तुमची माझी ओळख झाली, हे या मागचं कारण आहे क्रिकेट. आयुष्यातलं पहिलं प्रेम आहे क्रिकेट. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा क्रिकेटनं शिकवलं. माणसाला एकत्र करायचं क्रिकेटनं शिकवलं. गावाला एकत्र करायचं क्रिकेटनं शिकवलं. आयुष्याच्या पटलावरती कसं जगावं हे क्रिकेटनं शिकवलं. लसावी मसावी शिकलो. A² B² = AB². आयुष्यात नाही आलं कामाला, मात्र क्रिकेटने खूप काही शिकवलं. आयुष्यातलं पहिलं प्रेम आहे क्रिकेट. फेब्रुवारी झाली, चॉकलेट डे, टेडी डे, रोज डे. आपल्याला ते डे नाही माहीत. आम्हाला बॅटिंग डे, बॉलिंग डे, भाऊ खेळायला तरी घे, हे आपले डे आहेत. आणि हे क्रिकेट वेडे आहोत आपण. आयुष्यातलं पहिलं प्रेम जिनं सोडलं नाही, जिच्याशी ब्रेकअप करायची इच्छा त्याला आजही होत नाही, ते आपलं पहिलं प्रेम क्रिकेट. आणि हे सगळे क्रिकेट वेडे आहेत. आज 9-10 वाजलेत, काल 12-1 वाजेपर्यंत मैदानामध्ये थांबले होते. सगळे क्रिकेट वेडे आहेत. आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांना एकत्र करण्याचं 5 दिवसामध्ये जे 22 वर्ष झालं काम करते ते ओम साई स्पोर्ट्स शिराळा यांचं आयोजन. खऱ्या अर्थानं 22 वर्षाचं परंपरा. ओहो, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते. आता रणजित. नक्कीच त्यांना मानलं पाहिजे, कारण 22 वर्ष झाले आज हे क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवलेलं आहे. आणि समाधान गोष्ट इतकी आहे की त्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान आहे. मी मगाचपासून बघतोय, कारण एखादा बॉल जरी बाहेर गेला तर लगेच एखादा त्यातील खेळाडू लगेच बाहेर जातो आणि तो बॉल घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. कुणाला सांगत जायला लागत नाही की बाबा हे अंधारे बॉल तू किंवा तू कर, हे नाही आहे. जिथं जिथं काही फिल्डिंग लावलेली आहे तिथं तिथं त्यांनी ही जबरदस्त अशी त्यांचं आयोजन नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि खरंच आज विजय पावले, जे तुम्ही गावाचं सांगितलं, मांगले गाव आणि विजय पावलेसारखा खेळाडू आज एक चांगली मुंबईकरांना ट्रॉफी जिंकून देतोय, आपल्या संघासाठी खेळतोय. आणि गावामध्ये जी झालेली त्याची रॅली, हेच गावावरचं प्रेम आणि हेच गाव एकत्र करण्याचं प्रेम ते आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि खरंच मला खूप मजा आली तुमच्याशी बोलताना, खूप आनंद झाला, कारण एखाद्या चांगल्या व्यक्तीशी ज्यावेळेला आपली जडणघडण बोलणं होतं त्यावेळेला खूप मजा येत असते. थँक्यू व्हेरी मच. येस. यावेळी देखील वेगाने हाताला जातोय चेंडू. आपण पाहिलं तर अगदी बॅट स्विंग केली आहे. ज्या पद्धतीने चेंडू हाताळली गेली, गोलंदाजी करतोय सध्या. अगदी आपण पाहिलं तर रणजित पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या मिस्टर रणजितनं. ओव्हर क्रमांक 3 मध्ये ते दाखल झाले. पहिले 3 चेंडू आपण पाहिले तर एकच धाव खर्च केले. 16 चेंडू 21 धावा, 21 धावा 16 चेंडू हे समीकरण आहे. ओहो हो, थोडासा अडथळा आलाय, थोडासा थांबला गेलाय. पंचांचं कौतुक का नाही करायचं. खेळणं वेगळं, उभं राहणं वेगळं. आणि पंच आता बोलतायत आधी खेळायचो, आता उभं राहून समजलं किती मेहनत करावी लागते. दोन्ही अंपायर्सचं कौतुक करतो आम्ही. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझनला आहे खेळाडू. अगदी पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू पकडला, फेकला, तोपर्यंत चांगला थ्रो, 2 धावा कंप्लीट. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 37 धावसंख्या स्कोर करवती. 14 चेंडू, आता 20 धावेची गरज. 14 चेंडू 20 धावा, 20 धावा 14 चेंडू. बॅट चांगली बनली आहे. 3 बॉल झालेत का, 4 झालेत ना भाऊ. पहिला वाईट आहे का. वेट 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 अंपायर, वाईट आहे पहिला. 3 चेंडू झालेत. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव. अंपायर जर काही चुकीचं असेल तर आम्हाला कळवत जा प्लीज. तुम्ही मॅच बघताय पण समालोचकांनाही सांगत जा पहिला वाईट आहे की काय आहे त्या सगळ्या गोष्टी. आता डिक्लेअरची एक धाव. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते 39. 14 चेंडू 18 धावा. अपराईट आहे. आकिब शेवटपर्यंत मॅच मध्ये पाय रोवून उभा आहे. आकिब आहे तर मॅच, आकिब आहे तर धावा आहेत, आकिब आहे तर दिवाळी आहे. महत्वाचा घटक, महत्वाची ओव्हर, महत्वाचा चेंडू. ओहो, शॉर्ट आर्म पूल चेंडू आपण पाहिलं तर अगदी प्रेक्षकांच्या भेटीला.
अगदी एका धावेसाठी डिक्लेअर मध्ये जाते. एकी मिलेगा. आकिब अगदी आश्चर्याने बघतो. एकी मिलेगा. होय, वर्षभर काम करायचं. दिवाळीच्या बोनसच्या वेळी शेड बोलणार 6% ना 1% बोनस मिलेगा. लेना पडेगा मेरे दोस्त. आणि एक सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट झाले. आकिब सरप्राईज झाला भाई. एक धाव, स्ट्राईक रोटेट. हे नियम आहे, चांगला नियम आहे. कुछ तो अलग, कुछ तो झलक. 40 धावसंख्या. आता 13 चेंडू 17 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. ओहो, व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू हाताला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव. काय गोलंदाजी. चेंडू वेगवान होता. या स्पर्धेचा सर्वात वेगवान चेंडू खऱ्या अर्थानं रणजितनं हाताळला. आता 12 चेंडू आणि तब्बल 16 धावेची गरज. काय चेंडू पायाला लागून गेला पूर्णपणे. व्हॉट अ बॉल यार. अप्रतिम चेंडू हाताला. रिप्ले मध्ये बघाल तर रणजितच्या या वेगाच्या प्रेमात पडाल. 12-16 मॅच बनली आहे. मॅच जेमतेम 3 चेंडूची आहे. जे 12 चेंडू 16 धावा, 16 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 3 षटका, 3 षटका 12 चेंडू, 12 चेंडू 4 चौकार, 4 चौकार 12 चेंडू. मॅच सिंपल आहे 3 चेंडूची. कारण की दुसऱ्या बाजूला आकिब, कारण की विकेट अजून आली नाहीये. धावांचा, खेळांचा, आकड्यांचा चांगला मिलोप आतापर्यंत झालेला आहे. इरफान पटेल दाखल झालाय गोलंदाजीसाठी. कारण की गोलंदाजी करणारी टीम शोधते विकेट. हेची दान दे ग देवा, कोणीतरी विकेट घ्यावा, हेच ते बोलत असतील. आणि सध्या तोच प्रयत्न राहील. यासाठी दाखल झालाय. ओहो, वेगानं हाताला जातोय. आणखीन एक वेग 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 वेगावती स्वार. अप्रतिम चेंडू हाताला. अबायगा मजा. आता मजा येणार. कारण की ओव्हर क्रमांक 2 विजयची आता विचार केला जातो. ते 22 नसते तर काय असते. 11 चेंडू 16 धावेची गरज. व्हॉट अ मॅच यार. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर इरफान पहिला चेंडू वेगानं हाताळला. आकिब साठी पुढे करण्याचा प्रयत्न. यॉर्कर. धाव दिली जाते का. एक धाव घेतली जाते. एक सिंगल धाव. व्हॉट अ मॅच. आता मजा येईल. प्रेक्षक बोलत असतील अबायगा बाजार. प्रेक्षक आता थोडे पुढे सरकून बसले असतील. ज्यांना दिसत नव्हतं ते अंगठ्यावरती उभे राहून मॅच बघत असतील. कारण की प्रेक्षकांची गर्दी आता वाढू लागली. त्या सगळ्या प्रेक्षकांचं कौतुक आम्ही करतोय. 10 चेंडू 25 वर रोहित खेळतोय. 10 चेंडू 15 वरती आकिब खेळतोय. 10 चेंडू आता 15 धावा हव्यात. व्हॉट अ मॅच. 42 धाव संख्या स्कोर करवते. इरफानचे वेगवान चेंडू रोहितच्या समोर कसे असतील. रोहित आहे स्ट्राईकला. व्हॉट अ बॉल. सुरेख फटका. याला बोलतात ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब. व्हॉट अ स्ट्रोक. सर बॅटीना व्ही शेप मध्ये बॅटीच्या समोर. बोला था पेरो के सामने नहीं डालने का मेरे दोस्त. उचलला, फेकून दिला सीमा पार. रोहितचे हिट आज लांब गेलेत. साइड अँगल पहा. रोहित. कोण बोलतं बॅटिंग करत असताना आर्म्स मजबूत पाहिजे. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट. या सर्व गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत. 48 धाव संख्या. 9 चेंडू 9 धावा. 9 धावा 9 चेंडू. मॅच बनली आहे. 9 चेंडू मध्ये आता 9 धावा हव्यात. व्हॉट अ मॅच. एका बाजूला टीम आपण पाहिलं तर पेट वडगाव स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला बीएम स्पोर्ट्स मिरज संघ. मिरज की पेट वडगाव टीम. काय असेल बादचं चित्र. इरफान की रोहित. ओहो, व्हॉट अ बॉल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मागे आला. थोडासा हलक्या हातानं पुश केला. पुश करो, खुश रहो. अगदी एक धाव. 8 चेंडू 8 धावेची गरज आता मात्र या मॅच साठी आहे. 8-8. व्हॉट अ मॅच. ओहो, वेग वेग वेग. अंपायर सांगतात चुकीच्या दिशेला वेग. व्हाईट बॉल. बऱ्याचदा मी विनंती करेल गाड्या काढून घ्यायच्या. MS10 BJ 4186 आपण काढून घ्यायचे प्लीज. पॅशन गाडी प्लीज काढून घ्या. तुमच्यामुळे खूप अडथळा आलाय. MS10D
470471 प्लीज गाडी काढून घ्या. 4180 सगळ्या गाड्या काढून घ्या प्लीज, ज्या गाड्या लावलेल्या आहेत. ओहो, सुरेख फटका, कॅचचा कॉल, चेंडू निघून गेला सीमा पार. मॅचची कहाणी बदलली. आता फक्त एकच धाव हवी आहे विजयासाठी. वेलकम गेटला ज्या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या काढून घ्या. गाडी क्रमांक 1552 सुद्धा काढून घ्यायची आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अखेरीस विजेता राहिलाय संघ. लेग बाईच्या स्वरूपामध्ये बीएम स्पोर्ट्स मिरज संघ विजेता राहतोय. तुषार गोसावी सर, तुम्हाला भेटलो, खूप बरं वाटलं. नाईस टू मीट यू सर. आणि नक्की आता क्रिकेटच्या माध्यमातून भेट होत राहील, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. मॅच कडे जाऊयात. अर्थातच SP स्पोर्ट्स कराड आणि सांगली मोरिया स्पोर्ट्स सांगली टीम मजेल मॅचला. कुठेही जाऊ नका. मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो आपण पाहिलं तर या मॅच मध्ये हिट केले 15 चेंडू 12 चेंडू 32 धावा नॉट आउट, तो रोहित या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम रोहित. 2 विकेटही त्यानं घेतलेत.